नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यात आणि येणाऱ्या काही दिवसात विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल सुद्धा वाजणार आहे। या दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीबाबत मोठं विधान केलंय आणि या विधानानंतर मोठी खळबळ सुद्धा माजलेली आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी संजय राऊतांचा पुन्हा एकदा बॉम्बगोळा। महायुती सरकारबद्दल मोठं भाष्य केले। लोकसभा निकालानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलेला आहे। उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महायुतीवर चांगली तोफ डागली आहे। त्यांनी महायुतीविषयी मोठं भाष्य केलं तर उपमुख्यमंत्री फडणवीसांना पण टोला लगावलाय। लोकसभा निकालानंतर राज्यात सत्ता समीकरण बदलण्याची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत। महाविकास आघाडीला लय आणि गती सापडली आहे, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावलाय। विधानसभा निवडणुका आता हातातोंडाशी आल्यात, तोपर्यंत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्लाबोल होतोय। उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती संदर्भात मोठं वक्तव्य केलंय तर उपमुख्यमंत्री फडणवीसांना सुद्धा त्यांनी जोरदार टोला लगावलाय। विधानसभेचे अध्यक्ष जे तटस्थ असतात त्यांनी पक्षपाती निर्णय देऊन सरकार वाचवलं असा आरोप त्यांनी केलाय। आम्ही जे म्हणत होतो या देशातल्या संविधान धोक्यात आहे, या देशातल्या संविधान धोक्यात आहे आणि या संविधानाची हत्या होतीये। नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर ही त्याची ज्वलंत उदाहरणं। महाराष्ट्रातलं सरकार राज्यपालांनी अत्यंत घटनाबाह्य पद्धतीने चालवलं आणि ते वाचवण्यासाठी पंतप्रधान, गृहमंत्री, राज्यपाल, न्यायालय, विधानसभा अध्यक्षांनी कृती केली असा घणाघात त्यांनी केलाय।